ओम बाळू मामा नमो नमः. तूच आम्हासाठी बापांचाही बाप, ऐकून या धाप धावशे रे. मागणे न काही तुमच्या चरणी, सांगणे न काही आधाराची, ग्वाही देत राहा. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश पुढे नक्कीच ऐकावा. आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल ना अशा लोकांच्या जास्त जवळ तुम्ही मात्र कधी जाऊ नका. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात कधीही महत्त्व मात्र तुम्ही देऊ नका. आजचा हा बाळूमामांचा संदेश तुम्ही शांत मनाने ऐका. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नक्कीच प्राप्त करायचं आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून जातील. म्हणून आजचा हा संदेश शांत मनाने आपण ऐकावा. भगवंत म्हणतात, ज्याच्या घरची तुळस छानपणे फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा कधी तुटवता नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे मात्र भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभं करोती होते तिथे संस्काराची नांदणी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची देखील कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे मात्र माणसांची कधी देखील नक्कीच कमी नसते. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी चुकवी काली काळ, पूर्वी भक्तांची आळ, करी सकळांचा सांभाळ भगवंत माझा. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे की मनासारखं कोणालाही इथे मात्र कधीही जगता येत नसतं. अर्थात परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे फक्त अध्यात्म आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही प्राप्त होत आहे ना ते तर तुमच्या कर्मानुसारच तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांवरती विश्वास मात्र नक्कीच तुम्ही ठेवलं पाहिजे. बाकी चढ उतार नसतील ते मात्र रस्ते कसले, आणि तडजोडी नसतील ते कसले आयुष्य कसलं, एवढं मात्र नक्कीच खरे. वादाने अधोगती होते, संवादाने आपली प्रगती होते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जितकं जास्त तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. तुम्ही तुमच्या चिंता सोडा आणि भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये जे काही चालू आहे ते मात्र तुमच्या उत्तमासाठी चालू आहे. म्हणूनच चिंता काळजी सोडून आजचा हा संदेश आपण शांत मनाने नक्कीच ऐकावा. ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये आपल्याला दुःख आलेले आहे ना त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये देखील सुख भरपूर येईल. म्हणून तुम्ही पूर्णत्व चिंता सोडा आणि भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. जीवनात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा अर्थात गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांना, अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट मात्र करण्यास सदैव समर्थ असते. हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. अर्थात आपल्या पाठीशी मामांची शक्ती नेहमी आहे, हे देखील आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यामध्ये बाळूमामा नेहमी तुमच्या सोबतच आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यावरती मात्र विश्वास निस्वार्थ मनाने ठेवलं पाहिजे. जो नेहमी भगवंतांवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवतो ना त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आले तरी देखील भगवंत मात्र त्या दुःखांचा सामना करण्यासाठी नक्कीच त्याला शक्ती देतात. अर्थात जीवन म्हणजे काय, कधी स्वतःलाच तुम्ही फोन लावून पहा, कधी देखील तो लागणार नाही. तो तुम्हाला व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण नक्कीच व्यस्त आहोत. बाकी प्रेमळ मित्रांनो, मी कोणापेक्षा तरी चांगलं करेन एवढं मात्र आपण आपल्या मनाला नेहमी सांगत राहिलं पाहिजे. अर्थात तुम्ही तुमच्या मनामध्ये जसे विचार करता तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असता. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र
उत्तम विचार केले पाहिजे. बाकी किती अर्थात कौतुक किती करायचं तेवढं तुम्ही करा, पण अपमान मात्र विचारपूर्वक आपण केलं पाहिजे. कारण अपमान हे एक पद्धतीचं कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यानंतर व्याजासह फेडत असतो. आणि माणसांची प्रत्येक समस्या हे तर ट्रॅफिक सिग्नल सारखे नक्कीच असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग मात्र चुककर नक्कीच होतात. संकट नेहमी पाण्यासारखी असते, ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येत असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, सर्वस्व हा जीव अर्थात सर्वस्व हा जीव चरणी ठेवू, दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ. नको दूर लोटू आपल्या मुलासे, कृपाछत्र तुमचेच या बाळकासे. आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट स्मरणात ठेवली पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही भगवंतांच्या मर्जीने होत आहे. अर्थात करता आणि करविता फक्त आणि फक्त बाळू मामा आहेत, एवढं आपण आपल्या मनाला नेहमी सांगून जगलं पाहिजे. अर्थात सुख येऊ अथवा दुःख येऊ, आपला तर विश्वास आपण नक्कीच भगवंतांवरती ठेवला पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, भगवंतांवर नक्कीच जो विश्वास ठेवत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आले तरी देखील भगवंत मात्र त्याला प्रत्येक संकटांमध्ये सामना करण्याची शक्ती नक्कीच देत असतात. एवढं मात्र आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, जेवढं तू गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल. म्हणून तू तुझी चिंता मात्र पूर्णत्व सोडली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात माणसाला बदलत्या परिस्थितीनुसार जर बदलता आले की मग मात्र जगणं सोपं बनतं. अर्थात हेल्दी मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला मूर्ख सोडा एखादा चमकता शहाणा माणूस देखील गाईड करू शकणार नाही. शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवते. म्हणून आपण देखील शून्याला किंमत नेहमी दिली पाहिजे. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी आपण डोळे भरून पाहावं. माणसांवर करावं, माणुसकीवर करावं, प्रेम करावं तर मनापासून करावं. आणि वेळ तर अगदी कमी असतो तेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जाता जात नाही तेव्हा आपल्याला मात्र वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे कधी येणार नाही. म्हणून वेळोवेळी आपण मात्र आनंदी नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. आणि वेळ एवढीशी असली तरी आधार भक्कम असेल तर ती अर्थात आभाळाची उंची देखील गाठत असते. म्हणून आधार असा असावा जो आपल्याला उंची गाठायला नक्कीच शिकवेल. आणि आपण मात्र उत्तम माणसांच्या संगतीमध्ये नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. जेवढे सरळ वागता तेवढे ठोकले जाल. वाकड्या लोकांच्या कोणी देखील कधी मात्र नादी लागणार नाही, एवढं मात्र नक्कीच करे. आणि प्रेमळ मित्रांनो, माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मात्र मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळेजण चांगलंच म्हणतील. एवढं मात्र आपण नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी चूक मागून कधी मिळणार नाही, चूक शोधून कधी सापडणार नाही. चूक अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय ती स्वतःला मात्र कधी देखील मिळणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी इतरांना सुख द्यावं, मगच तुमच्याकडे ते सुख फिरून येईल. म्हणूनच आपण देखील प्रत्येकांना आनंद मात्र देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकता ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला प्रगतीपथावर मात्र नेऊन सोडते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये देव असं म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा करा आणि मला तुम्ही माना. तो फक्त एवढंच सांगतो की तुम्ही माणसांशी माणसासारखं वागा, माणुसकीने आणि प्रेमाने जगा, नीतीने नक्कीच पूर्णत्व नीतीने तुम्ही वागा. मग तुम्हीच माणसातल्या एक प्रकारे देव व्हाल. एवढंच आपल्याला नेहमी भगवंत म्हणत असतात. म्हणूनच आपल्याला देखील एकाच गोष्टीचे भान ठेवायचे आहे, ते म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये नेहमी उत्तम पद्धतीने मात्र आपण वागलं पाहिजे.
कारण आपल्याला जर आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर आपण मात्र इतरांना देखील नक्कीच आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुम्ही इतरांना आनंद द्या, तरच तो आनंद देखील तुमच्याकडे मात्र परतून येईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला जेवढं काही प्राप्त करायचे आहे ना, त्याहीपेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांवरती विश्वास ठेवा. बाकी पेंजन जरी सोन्याचं असलं तरी देखील ते मात्र पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी देखील ते कपालावर लावतात. अर्थात किमतीवरून अस्तित्व कधी देखील ठरत नसतं, तर अस्तित्वावरूनच प्रत्येक गोष्टीची किंमत मात्र ठरत असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी तुम्हाला परमेश्वराने जे काय दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहायला शिका. कारण परमेश्वर आपल्याला ते कधीही देत नसतो जे आपल्याला उत्तम वाटत असते, तर परमेश्वर आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी उत्तम असेल. बाकी भगवंत राया मला इतकं कधीच देऊ नका की माझ्यात अहंकार यावा, पण एवढा आशीर्वाद तुम्ही नक्की द्या की फक्त संकटातच नव्हे तर आनंद मात्र नक्कीच हा मी तुमच्या चरणाजवळच असावं. एवढंच आपल्याला नेहमी भगवंतांच्या चरणी आपण मात्र म्हटलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त कराल ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत. बाकी आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखे ही कधीही कुणाला सांगायची नसतात. तुम्हाला जर सुख अनुभवायला मिळत असेल तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. ते कुणाला देखील तुम्ही जास्त काळ मात्र नक्कीच सांगत बसू नका. बाकी गरज होती त्यावेळी मात्र शोधता आली होते, गरज संपल्यानंतर न विचारता देखून निघून गेली, ती म्हणजे माणसे असतात. म्हणूनच जास्त काही कधी मनावर मात्र आपण नक्कीच घेऊ नये. जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत जर आपल्या आयुष्याला लाभली तर जगण्यातील रंगत मात्र निश्चिंतच वाढत असते. मामा म्हणतात, तुम्ही कोणाशी कितीही पूर्णत्व इमानदारीने राहा तरी देखील तो तुम्हाला त्याच्यानुसारच अर्थात त्याच्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसारच महत्त्व देईल. म्हणून आपण अपेक्षा नेहमी परमेश्वरांकडून आणि स्वतःकडून आपण मात्र अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवाल तर तो व्यक्ती तुम्हाला दुःख देखील देऊ शकतो. म्हणूनच घर किती मोठं आहे याला कधी महत्त्व आपण द्यायचे नसते, पण त्या घरात किती सुख आहे याला आपण नेहमी महत्त्व द्यायचे असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, शरीराला आणि नक्कीच तुम्ही स्वतःच्या जपा, तेच तुम्हाला आयुष्यामध्ये पूर्णत्व साथ देणार आहे. बाकी माणसाने कोणत्याच गोष्टीचा कधी देखील गर्व मात्र करू नये, कारण एक दिवस वेळ मात्र सगळ्यांची नक्कीच बदलत असते. आज तुम्हाला जे प्राप्त करायचे आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळून जातील. म्हणून तुम्ही पूर्णत्व चिंता सोडून स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायला शिका. जोपर्यंत माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस मात्र तो आपला आहे असं तुम्ही समजून जावा. आणि ज्या दिवशी त्यांनी त्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी आपण समजायचं की खऱ्या माणसाला तुम्ही मात्र निश्चिंतच गमावलेले आहात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र माणसं ओळखायला नक्कीच उत्तम पद्धतीने शिकलं पाहिजे. बाकी पूर्णत्व आयुष्यामध्ये चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे तर प्रत्येकाच्या संस्कारांवर अवलंबून आहे. कारण चतुरपणा ही तर 4 दिवसाची चमक आहे, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हा आयुष्यभर मात्र चमकत असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी एखाद्याने आपल्याला त्रास दिला म्हणजे आपण देखील त्याला कधीही त्रास देऊ नये. अर्थात वाईट कर्म आपण कधी देखील करू नये. भगवंत म्हणतात, कधीही कुणाचा उपकार मात्र आपण घ्यायचा नाही. आयुष्यात जे काही तुम्हाला मिळाले त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहायला शिकत चला. बाकी कोणाचं अर्थात कोण कोणाचा आणि किती आपला आहे हे तर बोलण्यातून नाही
तर प्रत्यक्ष काळजी करण्यापासूनच कळतं, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्याचे दुःख समजून आपण घेईल, मात्र आपण नक्कीच समजून जायचे की आपल्याला मात्र योग्य पद्धतीने आयुष्य जगता येत आहे. अर्थात समजून घ्या, जो नेहमी इतरांचे दुःख समजून घेतो आणि त्याला संकटरूपी परिस्थितीमध्ये मदत करतो, त्याला मात्र त्याच्या परिस्थितीमध्ये तो व्यक्ती मदत नाही केला तरी देखील भगवंत मात्र तुमची नक्कीच मदत करेल, जर तुम्ही एखाद्याची निस्वार्थ मनाने मदत कराल तर. बाकी माणसं आणि त्यांचा स्वभाव हा तर अचानक कधी बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळालं नसेल तर नक्कीच तेव्हा काळ पूर्णत्व बदलायला चालू होतो, एवढं मात्र आपण सर्वांनी नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहात याचा विचार कधी देखील तुम्ही मात्र करू नका, कारण आपल्याला आयुष्यामध्ये जे काही भगवंतांनी दिलेले आहे ते देखील आपण नक्कीच उत्तम आपल्यासाठी आहे, एवढंच आपण मात्र नेहमी विचार केलं पाहिजे. जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्याने तर आयुष्याच्या भवसागरातून तुम्ही तरुणही जाल आणि यशस्वीही व्हाल. म्हणूनच आपण आपल्या इच्छा कधी जास्तीत काळ प्रमाणात वाढवत बसू नये. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. बाकी काय लोकांची मन जपण्याचा प्रयत्न करता करता असे केल्याने हा मात्र नाराज होईल, बाकी तसे केल्याने तो नाराज होईल. आपण किती लोकांची मन जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन मात्र समजून घेणारं या जगात कोणी देखील नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस स्वतःसाठी जगून तुम्ही पहा, कुठंतरी लोकांसाठी तुम्ही मात्र नक्कीच जगता, एवढं मात्र समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आनंदी ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील तुम्ही मात्र यशस्वी होऊ शकणार नाही. बाकी कोणाला तरी दिलेला यश कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. बाकी आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला मनापासून वाटतं ना, त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीच कशाची कमतरता मात्र पडत नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कोण ज्योतिषाच्या हातात हात देऊन उद्या भविष्यात काय घडणार हे पाहण्यापेक्षा 11 माली जप आणि हातात नक्कीच बाळूमामांचे विजयी ग्रंथ घेऊन वाचा. बाळूमामा भविष्य कसे घडवतात ते तुम्ही मात्र नक्कीच अनुभवाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण मात्र बाळूमामांवरती पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी पूर्णत्व आपली इच्छा नसून सुद्धा खूप काही डिलीट आपल्याला करावं लागतं, मोबाईलमधूनही आणि मनामधूनही. बाकी जीवनात जर शांतता तुम्हाला हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात अर्थात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं कधीही जास्तीत जास्त सोपं आहे. कुणाला हक्काने रागवताना आपण मात्र 10 वेळा विचार केला पाहिजे, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेलं कमीत कमी लक्षात ठेवतात. बाकी आयुष्यामध्ये कोणी जर तुम्हाला समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला मात्र कधीही तुम्ही लाचार बनवून मात्र घ्यायचे नसते. काही जण अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळ असणारं चांगलं मात्र गमावून बसतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, स्वतःचा तुम्ही शोध घ्या, स्वतःला तुम्ही घडवा, हेच खरं तुमचं आयुष्य आहे. बाकी वाईट दिवसांत मात्र सगळ्यांनी मजा घेतली, पण लक्षात ठेवा, दिवस मात्र बदलायला कधी देखील वेळ लागणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण कधी देखील कोणाला नक्कीच त्याच्या परिस्थितीनुसार महत्त्व मात्र देऊ नये. भगवंत नक्कीच एवढंच म्हणत असतात, जेवढं तू कर्म करशील तेवढं मी तुझ्या सोबत राहील. म्हणून तुम्ही अधिक कर्म करा, मगच परमेश्वर तुमच्या सोबत राहतील. बाकी हक्काची माणसं निघून गेल्यानंतर जखमांना शिवणाऱ्या सुया मात्र गंजून जातात. आणि चांगल्या लोकांची परीक्षा तुम्ही मात्र कधी घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात ना तेव्हा ते मोडणार तर नाहीत,
पण ते नंतर हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून नक्कीच निघून जातील. नक्कीच आजचे मामांचे बोधवचन समस्या कोणती असू दे, नक्कीच तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान तुम्हाला दिसत नसले तरी देखील तुम्ही जास्त चिंता करू नका. अर्थात आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे नेहमी करायचे, अर्थात करत राहायचे आहे. मग बघा निश्चिंत समस्या सुटते आणि आपले मन बाळूमामांच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. त्रास देणारा विसरून जातो, परंतु सहन करणारा मात्र आयुष्यभर प्रत्येकाला लक्षात ठेवतो. नशा करायचीच असेल तर ती तुम्ही मेहनतीची करा. रोग झाला तर तो मात्र मग यशाचा होईल. बाकी माणसं जोडण्यापेक्षा आता मात्र माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं झाले. तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा की शत्रू खुल्या मैदानात लढतो, पण गद्दार मात्र हे नक्कीच आपल्या सावलीत लपत असतो. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की मग मात्र माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधीच पाझर मात्र फुटणार नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. एकदा जर का तुम्ही यशस्वी ठरलात की मग मात्र भूतकाळातल्या चुकांचेही पोवाडे मात्र गायले जातील. हेच तर खरे नक्कीच पूर्णत्व आयुष्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी तर तशा अदृश्य आहेत, पण या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यला देखील शक्य मात्र या करून टाकतात. बाकी जीवनात अडचणी किती असोत, चिंता केल्यानंतर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर मात्र त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि बाळूमामांचे आभार मानले तर तुमच्या अडचणी आनंदामध्ये बदलून जातात. तुटलेली चप्पल आणि आपल्यावर उलटलेली माणसं सांभाळण्यापेक्षा वेळेवर आपण मात्र ती फेकून दिलेली बरी. बाकी भगवंत आहे की नाही हे तर मला काय ठाऊक नाही, पण आपल्या वाईट काळात साथ देणारे फक्त अर्थात व्यक्ती आपल्यासाठी भगवंतांपेक्षाही कमी मात्र नक्कीच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, मनाला चांगल्या विचारांचं जर कवर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमी सुंदरच दिसते, एवढं मात्र नक्कीच खरे. परमेश्वर म्हणतो कटुगोळी अर्थात कडूगोळी कधीही चावत नसते, अर्थात ती मात्र गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडूगोळी अर्थात गोष्टी सरळ मात्र आपण गिळाव्यात. त्याला चावत चगळत कधीही बसू नये. त्याला जेवढं तुम्ही चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी तुमचं मात्र नक्कीच पूर्णत्व कडू होईल, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एका बाजूने अर्थात भाजून जशी भाकरी बनत नसते तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं कधी देखील घट्ट मात्र होणार नाही. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी चांगलंच होणार आहे हे मात्र आपण नेहमी गृहीत धरावे आणि बाकीच्या प्रत्येक गोष्टी या मात्र आपण परमेश्वरांवरती सोडाव्या. कारण प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी परमेश्वर मात्र योग्यच देत असतो. तुम्ही जितकं जास्त चिंता कराल तितकं तुमचं आयुष्य अजून जास्त दुःखामध्ये जाईल. म्हणूनच आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण मात्र याकडे आपण पूर्णत्व आपले लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी चिंता करण्यापेक्षा उत्तम कर्म मात्र करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. नशिबाचं आणि मनाचं कधी देखील जुळत नाही. जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते मात्र कधी देखील नशिबात नसतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, माणूस स्वार्थासाठी अर्थात वारानुसार भगवंत बदलतो आणि गरजेनुसार नक्कीच पूर्णत्व नाते बदलतो. बाकी नक्कीच खरंच भगवंत अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. अर्थात मातेची अर्थात पूर्णत्व, मातेची माया, पित्याची छाया. तुम्हा विन गुरु माऊली, मी नक्कीच पूर्णत्व प्रार्थू कुणाला.
आधार जीवनाचा तुमचे नाम काय नक्कीच बाळूमामांची लीला अर्थात बाळूमामा लीला करणार आहेत हे समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आल्यानंतर आली की मग बाळूमामा सगळ्या अशक्य गोष्टी देखील शक्य मात्र आपल्यासाठी नक्कीच करतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. ज्या व्यक्तीला सर्व काही आयतं मिळतं त्याला मात्र घमंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं असतं अर्थात कष्टातून निर्माण केलेलं असतं त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची पूर्णत्व जाणीव असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जेवढं गोष्टी तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला जर मिळवायच्या असतील तर सर्वप्रथम तुम्ही उत्तम कर्म मात्र करण्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बाकी आयुष्यात कोण कसं वागलं या विचारात नेहमी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला कधीही चांगला. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. नक्कीच गुरुमाऊली म्हणतात, एखाद्याचे उपकार फेडता आले नाही तरी चालतील, पण त्याने तुमच्यासाठी काय केलं आहे याची जाणीव मात्र नक्कीच आपण प्रत्येकाला असली पाहिजे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नक्की स्मरणात ठेवा, ते म्हणजे बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो मात्र गटारीतच उडी मारणार. नक्कीच काही लोकांचंही अशा पद्धतीनेच आयुष्यात असतं. बाकी आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टींचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपण नेहमी उत्तम गोष्टींचा विचार मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो अनुभव आणि अनुभवातूनच मिळते ते म्हणजे एक पद्धतीचे यश. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा, ते म्हणजे भूक लागली म्हणून भाकरीऐवजी कधी पैसा खाता येत नसतो आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न देखील आपल्याला मात्र खाता येत नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच भगवंतांनी स्थान दिलेलं आहे. म्हणूनच आपण जास्तीत जास्त उत्तम कर्म करण्याकडे लक्ष मात्र दिलं पाहिजे. धाडसी माणूस कधी भीत नसतो, भिणारा माणूस धाडस मात्र कधी करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश देखील कधी मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच जास्त किंमत असते. एवढं मात्र आयुष्यातले एक मोठे सत्य आहे. बाकी प्रत्येक नवीन सकाळ ही तर आपला पुनर्जन्म असते, त्यामुळे काल काय झाले हे विसरून नवीन सुरुवात करा. नक्कीच आजचा दिवस तुमचा तुम्ही मात्र अधिक सुंदर करा, कारण तुमचे जसे नक्कीच वर्तमान काळ असेल त्या पद्धतीनेच तुमचे नक्कीच भविष्य असू शकते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी उत्तम पद्धतीने वर्तमान काळामध्ये नक्कीच उत्तम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आनंद हा तर चंदनासारखा आहे, कपाळावर लावला तरी आपली ही बोटं मात्र सुगंधित नक्कीच होतात. बाकी आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढंच नेहमी स्मरणात ठेवायचं असतं की जितकं जास्त तुम्ही अहंकार कराल तेवढं जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःख येतील, आणि जितकं जास्त तुम्ही भगवंतांचे स्मरण कराल तितकंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच आनंद मिळेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण मात्र भगवंतांवरती विश्वास ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलं पाहिजे. बाकी अनुभवाचं सर्टिफिकेट चुका केल्याशिवाय आपल्याला कधी देखील पुन्हा मात्र मिळणार नाही, एवढं मात्र नक्कीच करे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी प्राप्त करतो अर्थात ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळतात त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आपल्या कर्मानुसार मिळतात. म्हणून नेहमी चिंता सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र जास्तीत जास्त नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि आज जो हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे तो संदेश तुम्ही शांत मनाने नक्कीच ऐका. हट्टासाने जोपासलेला अर्थात जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान
आणि व्यर्थ जपलेला अभिमान यामुळे माणूस मात्र शेवटी नक्कीच एकटा पडतो. म्हणूनच तुम्ही या गोष्टी कधी देखील पूर्णत्व वाईट नक्कीच करू नका. एवढं मात्र आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी सकाळ म्हणजे नवीन क्षणाची सुरुवात. जे घडून गेले आहे ते तुम्ही विसरून येणाऱ्या नवीन क्षणांचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखी सुंदर बनवणे म्हणजे सकाळ असते. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व तुम्ही मात्र नक्की समजून घेतलं पाहिजे की आयुष्यामध्ये सर्व काय व्यवस्थित तुमच्या चालू आहे असं तुम्ही नेहमी स्वतःला मात्र म्हटलं पाहिजे. बाकी वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, परंतु वेळ नसताना सुद्धा जे आपल्यासाठी वेळ देतात तेच मात्र आपले खरे नक्कीच असतात. अर्थात तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नक्कीच माणसं ओळखता मात्र आली पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, पेज जर तुम्हाला लावायचीच असेल तर ती तुम्ही स्वतःसोबत लावावी. कारण जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास जिंकाल आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही तो तुमचा नक्कीच अहंकार हराल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी आज जो हा संदेश आपल्या समोर आलेला आहे तो हा संदेश तुम्ही अगदी शांत मनाने नक्कीच ऐकावा. सुरुवात कशी झाली ना तरी देखील ती होणं म्हणजे अर्थात ती होणं महत्त्वाचं असतं. कारण शेवट कसा करायचा ते मात्र आपल्या हातातच असतं. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवायचं असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व तुम्ही समजून घ्या की नक्कीच आयुष्यामध्ये सर्व गोष्टी उत्तमच घडीत आहेत आणि जे काही आपल्याला भगवंत देतोय ते देखील उत्तमच देतोय असं मानून आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचे दुःख विसरा आणि परमेश्वरांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. बाकी सुरुवात कधी कशी झाली तरी ती होणं मात्र नक्कीच महत्त्वाचं असतं. कारण शेवट कसा करायचा ते मात्र आपल्याच नक्की हातात असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, कमी बोला, नेमके बोला आणि नक्कीच हळू बोला म्हणजे लोक तुमचे बोलणे ऐकण्यास नेहमी उत्कृष्ट असतील. कोणी आपल्याशी वाईट वागलं तर लगेच त्याला बोलून मात्र कधी दाखवायचे नसते. कारण त्या क्षणी बोलून वाद वाढवण्यापेक्षा शांत राहण्यातच खरं शहाणपण आहे. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे मात्र आपल्याला फिरू देणार नाही. बाकी मित्रांनो, समजून घ्या, मैत्रीणात ताकद फक्त पैशात असते. कधी कधी ती मित्रांच्या रूपात पाठीशी नक्कीच उभी असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत मात्र समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी कधी कोणी लागू नये. एवढं मात्र नक्कीच खरे. मनाला आवडणाऱ्या माणसांसमोर आपलं मन मोकळं केलं ना की मग मात्र ते एकदम आपलं मन हलकं मात्र होऊन जाते. आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं. कारण त्यातच काही गमवण्याची भीती मात्र नक्कीच नसते. जिथे समोरून संवाद संपला जातो अर्थात संपवला जातो तिथे मात्र आपण ही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत मात्र कधी देखील आपण घेऊ नयेत. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जीव अर्थात जीवनास स्तुती करणाऱ्यांपेक्षा चुका काढणाऱ्या लोकांना जास्त तुम्ही मात्र महत्त्व दिलं पाहिजे. भगवंत म्हणतात, अनुभवाचं सर्टिफिकेट चुका केल्याशिवाय कधी देखील तुम्हाला मात्र मिळणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. माणसांकडे कपडे स्वच्छ असोत वा नसोत पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः परमेश्वर करतो. बाकी जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडत असतो तेव्हा मात्र सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्यासोबत बोलतो, आपल्या प्रत्येक क्षणांची खबर देतो, त्याशिवाय 1 मिनिट पण करमत नाही. मग थोडे दिवस झाले की हळूहळू बोलणं कमी होतं, इग्नोर केलं जातं अर्थात नाही बोलण्यासाठी कारण देतात. शेवटी एक दिवस पूर्ण बोलणं बंद होतं आणि एका अनोळखीसारखं राहायला मात्र नक्कीच लागतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आयुष्यात आपण आपली
इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तर तिची क्वॅलिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लॅरिटीवर अवलंबून असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, कधी तुम्ही जास्त काही विचार मात्र नक्कीच करू नये. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही सध्या मिळते त्यामध्येच आपण मात्र नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी पूर्णत्व, कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही तर संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप जास्त मोठी असते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच एवढं मात्र आपण नेहमी समजलंच पाहिजे, आयुष्यामध्ये जितकं जास्त तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र मिळून जातील. पैशाने कमवलेल्या माणसांपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं आयुष्यात मात्र जास्तीत जास्त क्षण नक्कीच आपल्याला आनंद देतात, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी कधी प्राप्त करू शकणार नाही ज्या गोष्टी तुम्ही नेहमी विचार करतात. असे तर काहीच नाही. अर्थात तुम्ही प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकताल, पण तुम्हाला परमेश्वर तेच देतील जे तुमच्यासाठी अगदी योग्य असेल. म्हणून तुम्हाला अर्थात तुमच्यासाठी ज्या गोष्टी योग्य असतील त्या गोष्टी मात्र तुम्हाला हे गुरु माऊली योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. बाकी पूर्णत्व, आपण काय गमावले याचा विचार करण्यापेक्षा आपण कोणकोणत्या गोष्टी कमवले याचा देखील कधीतरी आपण विचार करून पाहावं. आयुष्यात दुःख कितीही असले तरी नेहमी आपण मात्र स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हट्टासाने झोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि नक्कीच व्यर्थ जपलेला अभिमान यामुळे माणूस मात्र शेवटी एकटा नक्कीच पडतो. सकाळ म्हणजे नवीन क्षणांची सुरुवात. जे घडून गेलं आहे ते विसरून येणाऱ्या नवीन क्षणाचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखीन सुंदर बनवणे म्हणजे सकाळ असते. चुका होत जातील, तुम्ही त्या सुधारत जा. वाटा तुम्हाला सापडत जातील, तुम्ही ते शोधत जा. माणसं देखील बदलत जातील, तुम्ही ती स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही मात्र शिकत जा. वेळ मिळाला की वेळ देणारे तर भरपूर असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच मात्र खरं आपले असतात. आणि प्रेमळ भक्तांनो, आपण नेहमी भगवंतांच्या चरणी म्हटलं पाहिजे की हे गुरु माऊली, तुम्ही आम्हाला आयुष्यामध्ये जे काही दिलेले आहात ते मात्र सर्वश्रेष्ठ दिलेले आहात. आपण असं भगवंतांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे. बाकी आपण आपल्या चिंता सोडाव्या आणि परमेश्वरांची भक्ती करावी, कारण जो देखील भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असले तरी देखील भगवंतांच्या कृपेने त्या प्रत्येक दुःखांचा मात्र अंत नक्कीच होत असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आपले आयुष्य नक्कीच पूर्णत्व मूल्यवान आहे. म्हणून तुम्ही इतर लोकांच्या पूर्णत्व वाईट विचाराने तुमचं पूर्णत्व आयुष्य वाईट होईल असा मात्र कधी देखील विचार करू नका. बाकी आयुष्य हे तर एखाद्या चित्रासारखं आहे. मनासारखे रंग बदले, अर्थात ते फुलासारखे मात्र खुलून दिसतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत म्हणतात, प्रेमळ भक्ता, जेवढं तू गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मिळून जातील. म्हणून तू चिंता करण्यापेक्षा नेहमी उत्तम कर्म करण्याकडे प्रयत्न दे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं नक्कीच कुठं थांबवायचे हे कळण्यासाठी हे देखील तितकंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आपण आपल्या आयुष्यात कधी देखील नक्कीच चुकीचं जर आपण ठरलो तर जास्तीत जास्त नक्कीच तुम्ही चिंता करू नका. जर तुमचे कर्म योग्य असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात उत्तम गोष्टी मात्र परमेश्वर निश्चिंतच देतील. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी माणूस हरला म्हणजे तो खुश असतो असं तर काहीच नाही. कधी कधी या खोट्या हसण्यामध्ये कितीतरी दुःख मात्र दडलेली असते. बाकी वेळेनुसार बदलणाऱ्या लोकांची वाट मात्र कधी देखील बघत बसू नका.
लक्षात ठेवा, गंधारीच्या गोष्टीमध्ये अर्थात गांधारीच्या गोष्टीमध्ये श्रीकृष्ण सुद्धा वाईट सांगितले गेले आहेत. एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी संपूर्ण आयुष्यात आपल्याला आनंद कधी मिळणार नाही. फक्त तुम्हाला नेहमी स्वतःचे मन मात्र नक्कीच उत्तमपणे आनंदी ठेवायचे आहे. जो नेहमी स्वतःच्या मनाला आनंदी ठेवतो तो मात्र नेहमी आयुष्यामध्ये आनंदी राहून जीवन जगतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जे सध्या तुम्हाला मिळते ते तर उत्तमच मिळते. म्हणून आपण मात्र नेहमी पूर्णत्व आपल्या मनाची पूर्ण चिंता नक्की सोडून दिली पाहिजे. बाकी समजून घ्यायला अवघड अशी ती उमगत नाही. लगेच व्यथा पूर्णत्व 2 शब्दही पुरून कधी उरतात. एवढं मात्र नक्कीच खरे. काही वेळा आयुष्यात तुम्हाला अडचणी आलेल्या असतील तर त्या अडचणी येणं देखील तुमच्यासाठी उत्तमच आहे. कारण आयुष्यामध्ये जितक्या जास्त अडचणी असतील तितकंच माणूस नक्कीच पुढे मात्र जाऊ शकतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, भगवंत तुम्हाला संकटात टाकतोय तर तेवढं जास्त तुम्ही मात्र नक्कीच काळजी आणि चिंता पूर्णत्व करू नका. अर्थात भगवंत जे काही करीत असतात ते मात्र नेहमी ते उत्तमच करतात. बस एवढंच आपल्याला नेहमी नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे. बाकी संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना तर मग मात्र आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील जास्त दुःखी होण्याची नक्कीच गरज नसते. अर्थात आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्याही गोष्टी प्राप्त करीत असतो ना त्या गोष्टी आपण उत्तमच प्राप्त करीत असतो. आज तुम्हाला जे काही प्राप्त झालेले आहे ते तर तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून तुम्ही पूर्णत्व स्वतःची चिंता सोडून नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनही काही देखील उपयोग नाही. परिस्थिती चांगली आली म्हणजे मग मी भगवंतांचे नाम घेईल असे म्हणणारा मनुष्य नाम कधी देखील घेणार नाही. नामात राहावे म्हणजे नक्कीच अंतःकरणाचे शुद्ध होईल, अर्थात शुद्धता होईल. आणि अंतःकरण शुद्ध झाले की भगवंतांचे प्रेम येईल. अगदी थोड्या श्रमात अर्थात पूर्णत्व पुष्कळ साथ देऊन नामासारखे दुसरे मात्र साधन नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच आयुष्यात माघार घ्यायला कधी देखील आपण मात्र घाबरायचे नसते. पण मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय आपण कधी थांबायचे नसते. बाकी जोडून या करल देव लोटांगणी लोलती चरणी भगवंतांच्या आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म नक्कीच आत्मापुरी वर्म राहिलेसे. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मिळत असतात त्या तर आपल्याला नेहमी उत्तमच मिळतात. म्हणून तुम्ही जास्त अपेक्षा करण्यापेक्षा नेहमी नक्कीच भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष नेहमी केंद्रित केले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्यांचं मन निर्मळ असतं ना त्यांना भगवंत अर्थात कधी कोणत्या गोष्टीची गरज मात्र अर्थात कमी मात्र पडू देणार नाही. ज्यांनी आजवर इथवर आपल्याला सुरक्षित आणलं आहे ते पुढेही आपल्याला सुरक्षित नेतील. फक्त आपण मात्र त्यांच्यावरती पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. चंचल मनाला श्री संत सद्गुरू बाळूमामाचा ब्रेक आपण मात्र लावावा. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये अर्थात जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते मात्र नक्कीच घडून जाईल. म्हणून जास्त चिंता तुम्ही करणं मात्र पूर्णत्व सोडून दिलं पाहिजे. जिथं पूर्णत्व आयुष्यामध्ये आनंद तुम्हाला प्राप्त झालेला आहे, अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही सध्या नक्कीच प्राप्त झालेलं आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये भगवंतांच्या नक्कीच पूर्णत्व कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, आपण पूर्णत्व चिंता सोडावी आणि भगवंतांवरती पूर्णत्व आपण मात्र विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी कर्म केल्यानेच माणूस थकतो असं नसतं. पूर्णत्व कधी कधी काही करायचं अर्थात काही विचारांचं ओझंसुद्धा माणसाला मात्र थकवणारे असतात. म्हणूनच आपण जेवढं
नक्कीच विचार करतो तेवढंच आपण जास्त प्रमाणात थकत असतो. बाकी कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा टोल ढासळत असेल तर श्री संत सद्गुरू बाळूमामांचं नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली आहे. मी श्री संत बाळूमामांकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी मला तुम्ही सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी तुम्ही मला ज्ञान द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामांची लीला ही तर अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास तुम्ही ठेवा. श्री संत सद्गुरू बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला मात्र योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच होईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपण आपली काळजी सोडावी, चिंता सोडावी. जेवढं जास्त तुम्ही चिंता कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला आयुष्यामध्ये दुःख मिळतील आणि जितकं जास्त तुम्ही भगवंतांचं चिंतन कराल ना त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळेल. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या भक्त हो, आपण श्री बाळूमामांनी मनापासून हाक दिली तर नक्कीच आपल्याला बाळूमामा दर्शन देतात. आपण अर्थात आपला सर्व प्रपंच भार आपण बाळूमामांवर सोडावा, तेच सांभाळतील. नित्य बाळूमामांचे नाम घेत राहा. बाळूमामा आपल्यावर नक्कीच लक्ष ठेवून आहेत. बस आपल्याला एवढ्याच गोष्टी लक्षात मात्र ठेवायच्या आहेत. बाकी आयुष्यामध्ये खरंच आपण कोणकोणत्या गोष्टी कमविलेल्या आहेत हे एकदा आपण तपासून पाहावं. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच माझेपणाचे झाड, मी पणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदाने. ही अर्थात आनंदी हीच आहे खरी अमृतवाणी. बाकी पूर्णत्व आपण समजलं पाहिजे. अर्थात स्वतःच्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देणार की तुम्हाला मात्र ते सांभाळता देखील येणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, नुसतं आयुष्यामध्ये चिंता करणं सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही प्रयत्न करण्याकडे लक्ष द्या. बाकी आयुष्यात अनेक चुका झाल्या, पण लोकांना ओळखण्यात जी चूक झाली त्यात मात्र सर्वात जास्त नक्कीच नुकसान झाले. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ मित्रांनो, कोणाच्या चांगुलपणा स्वभावाचा कधी देखील आपण मात्र नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात अर्थात फायदा घ्यायचा नसतो. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवायचंय. जीवनात जर शांतता तुम्हाला हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला तुम्ही बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्तीत जास्त सोपं आहे. अनुभव सांगतोय, ज्या दिवशी दुसऱ्याचा तुम्ही विचार कराल त्या दिवशी मात्र स्वतःच्या आयुष्याची तुम्ही वाट लावून घ्याल. हे कटू आहे पण एक पद्धतीचे सत्य आहे. जीवनात अर्थात बोलता तर सर्वांना येतं. कुणाची जीभ बोलते, कुणाची नियत, कुणाचा पैसा, कुणाची वेळ, कुणाचे बळ, कुणाचे पद, पण अंतिम क्षणी अर्थात ईश्वरांसमोर फक्त त्याचे कर्म मात्र बोलत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही मात्र नक्कीच कर्मांकडे तुमच्या लक्ष द्या. कारण तेच तर तुमचे खरे आयुष्य आहे. हे मात्र आपण प्रत्येकाने पूर्णत्व समजले पाहिजे. माणसं जपण्याचा स्वभाव महागात पडू शकतो. कारण सध्या मात्र गरजेपुरता माणसं जवळ ठेवण्याचा एक पद्धतीचा ट्रेंड सुरू आहे. बाकी गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात ना, तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने अर्थात वागणाऱ्या लोकांचंही त्याच पद्धतीने सध्या मात्र हाळ आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, स्वतःच्या घरात काडीचीही किंमत नसलेली लोकच दुसऱ्यांच्या नक्कीच घरातील विषय जास्त आवडीने मात्र चघाळत असतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र आपल्याला कधी देखील परत मात्र मिळणार नाहीत. जे उगाच दुसऱ्यासाठी स्वतःला बदलत बसू नका. कारण लोकांची मात्र सवय असते
प्रत्येक गोष्टी चुका काढायचे, नावं ठेवण्याचे आणि नक्कीच टोमणे मारण्याचे. आपण कितीही बदललं अर्थात बदल केला तरी ते मात्र त्यांचे अवगुण कधी देखील सोडणार नाहीत. एवढं मात्र आपण नेहमी नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं नेहमी कडू वाटतात. कारण निसर्गाचा एक नियमच आहे की आयुष्यामध्ये पूर्णत्व गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब हे मात्र नक्कीच औषधीचे काम करते. एवढंच आपल्याला नेहमीच मनात ठेवायचे. नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे. नक्कीच असा प्रश्न जेव्हा पडेल ना, तेव्हा मात्र फुल स्टॉप नक्कीच आपण दिलेला पडा. अर्थात बरा आम्ही तुमच्यासाठी काय केले हे जर तुमच्यात लक्षात आलं असतं अर्थात तर परक्या लोकांचं ऐकून तुम्ही आम्हाला कधी लांब मात्र नक्कीच केलं नसतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, कोकिला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती नेहमी मुक्त आहे, परंतु पोपट मात्र दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायला शिका. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नक्कीच रडणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं जास्त नक्कीच गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही तुमच्या चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून तुम्ही त्यांचे नामस्मरण मात्र नक्कीच करायला सुरुवात करा. बाकी संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला त्रास तर होणारच, समजून घ्या. पूर्णत्व आयुष्यामध्ये वागण्यातच खोटेपणा जर असेल तर भगवंत देखील तुमच्या कधी पाठीशी नसणार नाही. आई वडिलांनी अर्थात स्वातंत्र्य दिले म्हणून बिघडू नका. अर्थात आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शोभेल असंच राहा. कारण नाव ठेवू अर्थात पूर्णत्व ठेवताना लोक आई वडिलांना नाव ठेवतात, मुलांना कधी देखील नाही. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपलं आयुष्य नेहमी समजून जगलं पाहिजे. मनाला आवडणाऱ्या माणसांसमोर आपलं मन मोकळे केलं ना की मग मात्र ते नक्कीच पूर्णत्व हलके होऊन जाते. बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व तुम्ही समजून घ्या. अर्थात 2 घास प्रेमाचे खाता येतील अशी पंगत आणि मन मोकळे करता येईल अशी संगत जर आपल्या आयुष्याला लाभली तर जगण्यातील रंगत पूर्णत्व वाढत जाते. एवढं मात्र नक्कीच खरे. पैशाने कमवलेल्या माणसांपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं आयुष्यामध्ये जास्त क्षण आनंद देतात. वाक्य छोटंसं आहे पण महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती मात्र उद्ध्वस्त होतात. आणि जिंकणे म्हणजे फक्त नेहमी पहिला येणे असं काहीच नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच एक पद्धतीचे जिंकणे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आपल्या आयुष्यात नेहमी आनंद जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. अर्थात लोकांमध्ये शुगरची इतकी भीती बसली आहे की लोकांनी फक्त गोड खाणंच नाही तर गोड बोलणं सुद्धा सोडलेलं आहे. आयुष्यात सगळ्यांना सर्व काही मिळेलच असं काही नाही. कोणाचे किंतु तर कोणाचे परंतु मागेच राहूनच जातात. म्हणून वास्तवात जे काही आहे त्याचा नक्कीच आनंदाने स्वीकार करून आपण प्रत्येकांना मात्र जगता आले पाहिजे. अलगदपणे सहज उचलायला यायला हवं. मग ते झाडाचं पान असो किंवा मनातले शब्द असोत. तुम्हाला तुमच्या मनातले शब्द योग्य पद्धतीने मात्र नक्कीच मांडता आलेली पाहिजेत. कारण प्रेमळ भक्तांनो, जसे तुमचे शब्द असतील तसेच तुमचे आयुष्य असेल. एवढं मात्र आपण नेहमी नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी जीवनात जर आपल्याला शांतता हवीच असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला तुम्ही बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायामध्ये चप्पल घालणं कधीही उत्तम आणि नक्कीच सोपे आहे. बाकी पूर्णपणे नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये
कुणाच्या काही बोलण्यावरून मात्र नक्कीच दुःखी व्हायचे नाही. 4 पैसे हातात आले म्हणून लगेच हवेत मात्र उडू नये, कारण हवेत उडलेल्या पाळापाचोला हवेने साथ सोडली की अर्थात घिरट्या घालत जमिनीवर मात्र आदळत असतो. एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचे आहे. एखादी व्यक्ती नक्कीच तुम्हाला खूप जीव लावत असेल तर नक्कीच तुम्ही योग्य व्यक्तीला आयुष्यामध्ये ओळखायला मात्र शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण आपली नेहमी चिंता नक्कीच दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण तुम्ही जितकी जास्त चिंता कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचे आयुष्य दुःखामध्ये टाकेल. आणि जितकं जास्त तुम्ही भगवंतांचे नामस्मरण कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचे आयुष्य आनंद देईल. म्हणूनच आपणच प्रत्येक गोष्टी आता मात्र ठरवल्या पाहिजेत. तुम्हाला जर खरोखर आनंद हवा असेल ना, तर तुम्ही भगवंतांची निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती करायला सुरुवात करा. बाकी आमच्या अर्थात बोलण्याने पण त्रास होतोय आजकाल तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक दिवस आमचे शांत राहणं पण तुम्हाला मात्र त्रास नक्कीच देणार. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र समजून घेतली पाहिजे, माणसांनी जसे आहे तसेच राहणे चांगले आहे. ज्यांना तुम्ही आवडलात तो तुम्हाला कधी विसरणार नाही. ज्यांना तुम्ही नाही आवडलात त्यांच्यावर तुम्ही तुमचा किती जीव ओवाळून जरी टाकलात तरी देखील ते मात्र तुमचे कधी देखील होणार नाहीत. कुलूप बंद केले म्हणजे काळजी कधी मिटणार नाही. अर्थात जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची. तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकेलच असं नाही. जबाबदारी असते ती नातं टिकवून ठेवण्याची. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंतांचा न्याय कधी देखील चुकत नाही. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवतो आणि रिकाम्या हातानेच बोलवतो, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी कोणीतरी मला नक्कीच विचारलं त्रास म्हणजे काय, तर जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीला एका क्षणात परकेपणाची जर जाणीव करून दिल्यानंतर होणारी तळमळ म्हणजेच असतो त्रास. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जितकं जास्त तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. बाकी पूर्णत्व नक्कीच लक्षात ठेवा, आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या 1000 चुका पोटात घालून क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधी मात्र तुम्हाला मिळणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं ना, तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात नक्कीच होण्याची. फक्त तुम्ही विश्वास ठेवा भगवंतांच्या योजनेवरती. प्रेमळ मित्रांनो, जर आपण देखील सातत्याने प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुम्हाला जर नक्कीच यश प्राप्त होत नसेल तर तुम्हाला मात्र नेहमी प्रयत्न करण्याकडे जास्तीत जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण एका प्रयत्नामध्ये कधी देखील धोंडा फुटत नसतो. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी वेळेनुसार बदलणाऱ्या लोकांची वाट कधी देखील तुम्ही बघत मात्र बसू नका. बाकी श्रम करायला शिका, कारण आपणही भगवंतांकडून तशीच अपेक्षा करीत असतो. ना काळाचा प्रवाह बदलला ना काळ बदलला. झाडाची फांदी सुकली की पक्ष्यांनी मात्र जागा बदलली. जीवनाचे वास्तव्य आपल्याला एवढेच माहिती आहे की आपण दुःखात एकटे आहोत आणि सारे जग मात्र सुखामध्ये नक्कीच आपल्या सोबत आहे. माणसांकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी किती प्रमाणात असू देत, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातूनच आपल्याला मात्र नक्कीच समजून जाते. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र समजलीच पाहिजे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी प्राप्त होत असतात ना, त्या गोष्टी मात्र आपल्याला नेहमी उत्तमच प्राप्त होतात. म्हणून आपण नेहमी चिंता सोडावी आणि भगवंतांचे नेहमी आपण मात्र नक्कीच नामस्मरण करण्याकडे पूर्णत्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केलेली आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामधली सर्व चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, कारण जो नेहमी भगवंतांचे नाम घेतो
भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यामध्ये किती संकटे आलीत तरी देखील परमेश्वर मात्र त्या संकटांचे अर्थात संकटांचा सामना करण्यासाठी नक्कीच आपल्या भक्तांना पूर्णत्व बळ देत असतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता सोडून असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने मात्र ऐकायला शिका. बाकी मोठ्या संकटांपेक्षा छोट्या समस्यांनी जास्त मात्र आपल्याला नक्कीच त्रास होत असतो. नाती इलेक्ट्रिक करंट सारखी नक्कीच असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच प्रकाशमय करतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र पूर्णत्व स्वतःच्या आयुष्याला नक्कीच समजून घ्या. नक्कीच आपण समजलं पाहिजे ते म्हणजे जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच आपण केलं पाहिजे. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला मात्र तुम्ही नक्कीच माफ करा. बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र योग्य पद्धतीने शिकल्या पाहिजेत. खूप मोठा अडथळा आला की मग मात्र आपण समजावं आपण विजयाच्या खूप जवळ मात्र आलेले आहोत. म्हणून तुम्ही सातत्याने प्रयत्न करीत चला आणि भगवंतांचे असे संदेश शांत मनाने ऐकत चला. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.